हा. त्यात नांदेडमध्ये जे आहे ते कुंभी नदी वाटपाला गती मिळत नाही किंवा 5 करोडमध्ये वाटतो. नाही खरं म्हणजे आतापर्यंत साधारण 24,000पेक्षा जास्त दाखल झाले गेले. व्हेरिफिकेशन मध्ये काही अडचणी आहेत असं लक्षात आलंय. एक तर क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मध्ये काही त्याच्यामध्ये काही त्यांचे मध्ये काही प्रश्न आहेत असं त्यांना वाटत असेल. मी आता विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की ज्या शासनाचे जो अध्यादेश आहे त्याप्रमाणे कार्यवाही करावी. आणि आता ज्या भागांमध्ये दाखले कमी मिळतील तर कमी देण्याची प्रक्रिया राहील. आता शेवटी आम्ही एकदा सूचना दिलेल्या आहेत, जर अंमलबजावणी होत नसेल मग कारवाई करावी लागेल. साहेब, नांदेडमध्ये जे पाटबंधारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत त्यांचे निवासस्थान आहे त्यांना 7 दिवसाच्या आत खाली करण्याचे आदेश दिले. त्यांची मागणी होती की शासकीय जे दर असतील त्यानुसार आम्ही पैसे पेड करू, आम्हाला ते आमच्या नावावर करू दे. कारण गेल्या अनेक वर्षापासून आम्ही तिथे राहतो. गेल्या 40 वर्षापासून गेल्या दुर्दैवाने काय झालंय की शासनाच्या म्हणजे जलसंपदा विभागाच्या वतीने जी अतिक्रमणाच्या संदर्भात कार्यवाही व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. त्या निवृत्त कर्मचाऱ्यांना दोष देत नाही, कारण शेवटी त्यांनी त्याच वेळी धरणाची एकदा कामं संपल्यानंतरची जागा जलसंपदा खात्याने ताब्यात घ्यायला पाहिजे. आता काही कर्मचारी राहतात तिथे, मला जी काही माहिती मिळाली. शेवटी आता त्या संदर्भात मी आता माहिती घेतोय काय करता येईल आपल्याला. काही त्यांना शेवटी पर्याय जागा त्यांना हे काही त्याचं उत्तर नाहीये. शेवटी त्यांनी जागा खाली करणं एवढंच पर्याय आहे. त्या जागा महामंडळाच्या आहेत आणि महामंडळाची मालमत्ता जी आहे ती सुरक्षित राहिली पाहिजे, महामंडळाच्या नावावर झाली पाहिजे. आपल्याला आश्चर्य वाटेल की मागच्या 4 महिन्यामध्ये जवळजवळ 18,000 एकराच्या वर जमीन ही महामंडळाच्या नावावर करण्यामध्ये आपलं यश आलं. ती नावावर नव्हती आपल्या. म्हणजे मला वाटतं हा जो काही सावळा गोंधळ झाला होता त्याच्यामध्ये थोड्या या कारवाईमध्ये अडचणी येणार, पण शेवटी शासनाची जागा शासनाला मिळायला पाहिजे. मुंबईला लुटणारा रहमान डकेती कोण आहे हे सर्वांना माहीत आहे. महायुतीचे धुरंधर पाणी पाडल्याशिवाय राहणार नाहीत अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव नव्हतं. नाही सगळं बोलले ते आमचे उपमुख्यमंत्री मोदी एकनाथ शिंदे साहेब. ज्यांना असं वाटत असेल की मी डकायत आहे तर त्यांनी तो त्यांचा प्रश्न आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यावर भाजपा कधीही जिंकणार नाही अशी टीका प्रियंका गांधी यांनी. ज्या काँग्रेस पक्षाने जनाधार गमावलेला आहे, वोट चोरीचा फेक नॅरेटिव्ह देऊन बिहारमध्ये निवडणुकीमध्ये सामोरे गेले, काय 6 जागा मिळाल्या. मला वाटतं जनाधार गमावलेल्या पक्षाच्या नेत्यांनी आता त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी आता लढाई करावी. मला वाटतं फॉर्म्युला काय ठरलाय महापालिकेच्या निवडणुकीसाठी? नाही तो आता 50-50 म्हणत आहे. तो आता कसं आहे की दोन्ही बाजूच्या पक्षाकडून समिती नेमली गेलेली आहे, तर तो ते निर्णय करतील. साहेब, यांच्यात जरी अशी माहिती त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली ते माहिती फडणवीस म्हणजे येणार, शिंदे म्हणजे मीना आणि अजित पवार म्हणजे टीका असं म्हणाले. इम्तियाज जलील मला वाटतं त्यांनी आता तो शांत बसलं पाहिजे. शेवटी ज्यांनी जातीयते निर्माण करून जातीय राजकारण करून स्वतःच्या तुंबड्या भरल्या, राजकीय फायदे केलेत, आता जनतेने त्या नाकारला एकदा. मला वाटतं ज्यांनी जनतेने नाकारल्यानंतर लोकांनी आत्मपरीक्षण आत्मचिंतन करण्याची गरज आहे. तुम्ही विनाकारण प्रसिद्धी मिळण्यासाठी माननीय मुख्यमंत्री टीका करणं हे मला वाटतं एक फॅशन झालेली आहे काही लोकांची. चंद्रसूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रात राहणार आहेत असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं. अनेक वेळा स्पष्ट केलंय की मुंबई महाराष्ट्रापासून कधीच बाजूला जाणार नाही. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यामध्ये कोणाच्या बापात हिंमत नाही आहे. हे स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा सांगितलं. ती शास्त्राची भूमिका किती वेळा अधोरेखित करायची आपण. पण दुर्दैवानं निवडणूक आल्या की उबाटा किंवा आणखी जी लोक आहेत त्यांना असं ते उष्ण अवसर येते. आज मुंबई माणूस हद्दपार करण्याचं पाप, मराठी माणसाला हद्दपार करण्याचं पाप मुंबईतून शिवसेनेने केलं. अनेक वर्ष सत्ता असूनही त्या ठिकाणी अफोर्डेबल हाऊसिंगचे प्रोजेक्ट नाही. सामान्य मुंबईकरांना मराठी माणसाला घर मिळत नाही. त्या ठिकाणी जे काही पद्धतीने महापालिकेचा जो भ्रष्टाचार झाला अनेक वर्षामध्ये, म्हणजे मिठी नदीचा गाळ काढायचा असेल, मी सगळंच बोललो होतो ना, त्या गाळ काढण्यामध्ये कोणाचे हात साफ झाले याचं एकदा सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे. तोडाफोड आणि राज्य करा अशी जे भाजपाची नीती आहे अशी टीका ठाकरेचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केली. ठीक आहे, तर मी माझं म्हणणं एवढंच आहे की ज्यांना ज्यांनी जनतेला नाकारलंय मला वाटतं ते आत्मचिंतन केलं पाहिजे. कुठेतरी शांतपणे एखाद्या
हिमालयात म्हणणार नाही, हिमालयामध्ये कशाला ते पापी लोक पाठवायचे, परंतु आता तिने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. महानगरपालिकेची आचारसंहिता कधीपर्यंत लागणं अपेक्षित आहे? मी काय कल्पना, मी काय तर निवडणूक आहे थोडा आहे.